या देशामध्ये लोकशाही, या देशामध्ये नियम, कायदा, कानून, नीतिमत्ता, चारित्र्य काय आहे की नाही? वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली ना? या भागातून मी उमेदवार होतो, पण पलीकडच्या भागातून ते होतो ना. आज ते संजय कदम कुठे आहेत? संजय कदम कुठे आहेत? अरे संजय कदम आहेत कुठं? छमछमच्या बाजूला आहेत ना? रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना? संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकलीत का रे भाऊनी यापूर्वी? ऐकलीत ना? त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं, पुढणं, वरनं, खालनं, पुढून, पाय मागून, आतून, बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो? काय सोलून रामदासला सोलपडवलं नुसतं काढली का नाही? मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव, अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही, ही भाषा योग्य नाही. तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता, त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता, ही भाषा योग्य नाही. ते म्हणाले तुम्हाला माहित नाही, हा त्याच्या योग्यतेच्या पुढचा आहे रामदास कदम, त्याच्या पुढचा आहे. रामदास कदमांना मला सांगायचं आहे, तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं, कोण नेता आपला मानावा, कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तुम्ही सत्सक विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा. काय कमी काय पडलं होतं रामदास कदमांना? संजय कदमांना गरज होती, मी मान्य करतो. रामदास कदमांना काय कमी होतं? पैसे अडकायची कमी नव्हती. मुलगा निवडून आला होता, राज्यमंत्री होता. तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडमडतोय. पण 4 वेळा नाही 6 वेळा आमदार झालात. विनोदी पक्ष नेते, काय विनोदी ना, विनोदी पक्ष नेता झालात. पर्यावरचे आमदार मंत्री झालात. पर्यावरचे मंत्री, पर्यावरण म्हणजे पर्यावरची, पयावन त्याचे मंत्री तुम्ही झालात. एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय? उद्धव ठाकरे माझ्या पोराला संपवायला बसले, उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली, उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय. अरे संजय कदमांनी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता. पण रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला? हा सत्यकर्ता किती लाचार आहे, किती हलकट आहे. आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो. मी कधीही कोणाला अरे तुरे करत नाही, परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे, ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नये. अहो बशीरभाई, दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील, तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत. या मताचा माणूस मी आहे. विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नयेत. पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना 6 वेळा आमदार केलं, काय लायकी होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती? तुमची विद्वत्ता काय होती? तुमचा अभ्यास काय होता? तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं? 0 योगदान. त्या परशुराम शेठची चिलीम भरणारा हा माणूस, चियार भरणारा हा माणूस, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय? कशी जीव वळते कशी तुमची? वळता कामा नये. अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही.
हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही, हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही, हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही, हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं, रे गाड्या तुझा पगार किती, ती क्लिप आहे ऐका नाही, हा त्यांचा झाला नाही. अरे हा सख्या भावाचा झाला नाही. सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला. राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही. हा माणूस कोणाचा झाला नाही, तो कोणाचा होणार नाही, कार्यकर्त्यांचा झाला नाही, नात्या गोत्याचा झाला नाही, त्याला चारित्र्य नाही. अनेक गोष्टी सर्व लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाहीत, बोलत नाहीत. शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही, थोडं ह्या सभेत मी बोललं नाही पाहिजे, पण हरणारला लाज नसते, बघणारला असते. बरोबर ना, बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत. असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही, अशातला भाग नाही. लोकांना सगळं माहिती आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशा करता गेलात तुम्ही, कशा करता गेलात, काय करण्याकरता, विकास करण्याकरता. 2009 साली हा माणूस पराभूत झाला. त्यानंतर 13 वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे निवाता, अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणाताई तुम्हाला माहिती आहे. आणि पॅगोडामध्ये बसल्याने 7 सरपंचाचा पक्षप्रवेश करून घेतला. किती? 7. मी या ठिकाणी बसतो, रामदास कदमांना बोलवा आणि विचारा, त्या 7 सरपंचांना तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं, त्यातलं एक तरी काम मंजूर झालंय काय? एकही मंजूर नाही काम. आता मी पणाळ्यातून ग्रामपंचायतीच्या कार्याचं उद्घाटन करून आलो. मी त्याला प्रश्न विचारला की 2 वर्षापूर्वी रामदास कदमांनी तुम्हाला 12 कामं मंजूर झाल्याचं पत्र दिलंय, 12 कामातले किती कामं मंजूर झाली, किती कामं झाली? एक पण नाही. तेव्हा आता 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी पुन्हा 16 कामं मंजूर झाल्याचं खोटं पत्र दिलं. कशा करता? या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय. खरं तर त्याचा लॉट बदलणार आहे, काय पडेल माहित नाही उद्या 13 तारखेला. पण आपल्या भावाला उभं करायचंय. हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल? मान्य आहे का? कशा करता हे सगळं चाललंय? खोटं नाटं, लोकांना फसवायचा, लोकांचा विश्वासघात करायचा. आपल्या बरोबर 25-30 वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली, त्यांनी नाही सोडली, तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशा लावा. हे इथं बशीरबाई बसले, आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यांनी सांगावं, हे वाळूचा धंदा हे करत होते, त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात? मी कधी त्रास दिला? कोणाच्या पोटावर मी मारलं नाही. पण हे बशीरबाई इथं माझ्याबरोबर राहिलं तर एवढे मोठं डी काय ओरडत असतो, नुसता मागं फोडबिडी आहे. एवढे डी वाळूचे. अरे तुझ्या बरोबर होता, तुझे काही डोळे फुटले होते काय? तुझे डोळे फुटले होते? कोणाबद्दल काही बोलायचं, मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला की नाही बोलला? आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन ती माझी ना क्लिप माझी नाही, ती दुसऱ्याची. आता मगाशी मी चाललो होतो, अंकुश आहे का रे मोबाईल, तो चाललो होतो मी सहज आपला मोबाईल चालत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली, मी याच्या अगोदर ऐकली नव्हती. तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरचा, त्याच्या नांदेडचा आहे तो, त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम की ओबीसी आणि मराठी यांच्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजाच्या विरोधात मी कोर्टात कसा गेलोय, मी खर्च कसा करतोय, मी ओबीसी समाजाला मी जवळ कसा करणार नाही, त्यानं त्यांची आमची रोटीबिटी कशी व्यवहार होत नाही. आणि आजची गोष्ट तुला सांगतो, 7 नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे, मी वकिलाला पैसे दिले, मी कोर्टात गेलोय. दोन्ही बाजूने बोलायचं. इकडे ओबीसीला काय सांगायचं, आम्ही तुमच्या मागावर. तिकडे मराठ्यांना काय सांगायचं, मी ओबीसीच्या विरोधात आहे. हे असलं दुहेरी काम भास्कररावांनी आयुष्यात कधी केलं नाही. कधी केलं नाही. मुस्लिमांना काय सांगायचं, अख्ख्या देशात, अख्ख्या राज्यात सर्व धर्म समभाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेळात या. तेच भाषण. अरे मेरा तुझा भाऊ बघायला जाते कोण, तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकलास. अशा माणसाबरोबर गेला. राजेश, पाण्याची योजना झाली का पुरी?
पाण्याची योजना मी आणली. हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता. कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमांनी दिला. त्यातला सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून बशीरबाईंनी एक विहीर खोदायला घेतली. ह्या पोराला हाताशी धरून, या राजेशला. नेत्यांचं काम काय, ह्याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं काम अर्धवट पाडलं. अरे पण गावाच्या तोंडातला पाण्याचा घोट तुम्ही काढून घेतला. याच्याबद्दल काय विचार कराल की नाही? झाली नाही ना ती विहीर पुरी? आपलं ते पाणी योजना का झाली का नाही झाली? पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मचूल पाणी जातं. आपण बैठका घेतल्या, आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडे कुठेही दुसरा आधार नाही, तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं. हा काय सांगतो मोठे एवढे भाषण, मी 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 आणलं. अरे काय 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 आणलं काय? तू कोयनेचं पाणी आणतोय 40 वर्षे, आणलं का नाही? 67 टीएमसी 68 टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार. मेला बोलतेला तेच बोलायला लाज सुद्धा वाटत नाही. आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येण्यासारखा. तोच बोलतो पोरगा. कोयनेचं पाणी म्हणतो मी तर आणणार आहे. अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय? काय बडबडतोस वेड्यासारखा? कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं किती कोटी रुपयाचा खर्च, तुला कोण देणार आहे पैसे? कुठून देणार आहे पैसे? त्याच्याऐवजी इथल्या इथं सोय करा. आहे ते कोंडेचं धरण, ते पूर्ण झाल्यानंतर खाली तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल. त्याच्यानंतर एक देवेंद्र मोरेने मला सांगितलं की ह्या आमच्या कोरेगावच्या खिंडीमध्ये खोंडामध्ये काय जागेचं नाव ते, हा शेरवली नागाव द्या, तिथे एक धरण बांधलं तर या संपूर्ण भागाला पाणी मिळेल. आपण त्याचा सर्वे केला, आपण ते धरण बांधतोय. 40 वर्ष कोयनेचं पाणी आणतोय, कोयनेचं पाणी आणतोय. दुसरं काय आणखी दुसरं काय? हा कॅलिफोर्निया करायला. मी ह्याला कॅलिफोर्निया करतेला, कॅलिफोर्निया केला होता ना तिथं वृद्धाश्रमाच्या बाजूला. घर कोणाचं बांधलं नव्हतं? हा कॅलिफोर्नियात करायला ना मशरूम. त्या मशरूमचं भाषण करायला म्हटलं की प्रत्येक वेळी मशरूम 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 मशरूम. अरे का ओरडतो का? काय केलं? प्रत्येक निवडणूक आली की सांगायचं माझ्या निवडणुकीला नाही तर भाटकाला आला आणि सांगितलं मी सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती सगळी इथं आणतोय. हे योगेश आपली किती बिल्डिंग झाली? झाली ना? 4 माळे झाले. अरे कुठं झाली 4 माळे? हे कसे काय नेते तुम्ही स्वीकारता मला काही कळत नाही. तुमच्या भागातली कामं दुसऱ्याच्या मतदारसंघातली कामं करण्यापेक्षा आज खेडातल्या शहरातून जाऊन आलात काय कोण तुम्ही? खेड शहरातनं फिरलात का नाही? चांगले रस्ते आहेत ना व्यवस्थित? दापोलीकडे जायचा रस्ता पण एकदम फर्स्ट क्लास आहे ना? कुठं खड्डा नाही ना अजिबात? रामदाबाईच्या पोटासारखा ना गुळगुळीत. दुसऱ्याचे मतदारसंघ बघण्यापेक्षा आपला बघा, आपला बघा, आपला बघा. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खरं तर मी असं व्यक्तिगत इतकं कोणावर कधी बोलत नाही, पण हा सकाळ संध्याकाळ माझ्यावर सारखा बोलत असतो, सारखा. बरं आता मी त्याला नाव ठेवलं ते इतकं फेमस झालंय का नाही रे भावानो? काय बामलाव्या रडायचं नाटक काय सॉलिड रडायचं त्यामध्ये मला ऐकलेला बाम झेंडू दिसला. म्हटलं हा बाम लावून ह्याने कारभार केलेला दिसतोय. अरे तुम्ही त्या ह्याच्याबद्दल बोलता, स्वतः सांगता, रडता अगदी पक्ष फुटला म्हणून, आणि त्यात उद्धव साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता. तुम्ही सांगता मातोश्रीमध्ये हे झालं मी बाकड्यावर झोपलं. त्या आईला कुठलं बाकडं आणणार यानं? बाकड्यावर झोपला होता. कुठल्या बाकड्यावर झोपला होता? कधी झोपला होता बाकड्यावर? अंकुश तू कधी होतास काय बरोबर बाकडं बघितलंस काय? हो तो बाकड्यावर झोपला होता म्हणतो. अरे कुठल्या बाकड्यावर झोपला? कधी झोपला? काय वाटेल ते बोलायचं. आणि त्या दिवशी त्या उद्धव ह्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसने की रामदास भाई तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती? त्यावेळेला एवढ्या कशाने बोलला? माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत नाही, माझा पगार मातोश्री देते. बोलात ना? माझा पगार मातोश्री देते. आणि त्याच मातोश्री बद्दल काय वाटेल ते तुम्ही बोलता. अरे विरोधक सुद्धा असं बोलत नाही. आणि म्हणून अशा माणसांच्या जवळ राहू नका. स्वाभिमानानं राहा, सन्मानानं जगा, इज्जतीनं जगा. कालच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात प्रचंड पैसे वाटले गेले.
असे पैसे कुठून येतात रे बाबांनो? कुठेतरी काळा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी खोटा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी चुकीचं काम केलेलं असल्याशिवाय, कुठून तरी पापाचा पैसा आणल्याशिवाय असा वारेमाप पैसा कोण घामाचा वाटू शकत नाही, कोण कष्टाचा वाटू शकत नाही, कोण आपल्या व्यवसायातला एवढा पैसा वाटू शकत नाही. एवढं सोपं नाही ह्यांचे काळे धंदे. आणि म्हणून हे असे छमछम बारवाले असे पैसे वाटू शकतात. पण तुमच्या आमच्या मुलांच्यावर संस्कार झालेले आहेत. एक वेळ घरामध्ये उपडी झोपू पण या असल्या पैशाला हात लावणार नाही, हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. हे तुमच्या आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत की एक वेळ उपडी झोपू. अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार, तिथं महिला नाचवता, बार बाला नाचवता. तुमची पत्नी त्या माऊलीचा काही संबंध नसताना तिला परवा कॅमेऱ्यासमोर आणलं. ती बिचारी म्हटली, मला हात जोडून म्हणाली की मला कशाला ह्याच्यामध्ये ओढता, माझा काय संबंध आहे. मला वाटतं ती लोकांना नाही म्हणाली, स्वतःच्या नवऱ्यालाच बोलली की मी नाही कधी आले, मला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही घेऊन गेलात, मला नाही कधी कुठल्या चार चौकात घेऊन गेलात, मला नाही कुठल्या समारंभाला घेऊन गेलात, मग आता कशा करता मला ह्या वादात पाडता, मला ह्या वादात कशाला पाडता, मला ह्या वादात पाडू नका, असं त्या माऊलीचं म्हणणं होतं असं मला वाटतं. स्वतःच्या पत्नीच्या नावावर लांब आहे ना. पाच दहा मिनिटं बोलूया ना का नको बाबा, कंटाळ्यावर. आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की असल्या पापाच्या पैशाला अशा पद्धतीनं लोकांची उद्ध्वस्त झालेली घरं, या महिलांच्यावर पैसे जे जे उडवतात त्यांची त्यांची घरं उद्ध्वस्त होतात, त्याची कुटुंब देशोधडीला लावतात, त्यांची बायका मुलं धाय मोकळून रडतात, पण ह्यांचे नाद सुटत नाहीत. आणि म्हणून अशा पैशाला हात लावू नका असं मी म्हणालो. आणि तिकडे आदान सुरू झाली. मला वाटतं देवाला सुद्धा हेच तुम्हाला सांगायचं आहे की असं पाप करू नका, असं पाप करू नका, याला भूलू नका. यांनी मागच्या वेळेला एक बोर्ड लावला होता, उद्धव साहेब इथं आले होते, मुद्दा म्हणून लावला होता. का लावला होता? देव माणूस. कोण? रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होतं देव माणूस. आता ज्याचं चारित्र्य धड नाही, ज्याचं चरित्र धड नाही, ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट, जो कुटुंबाशी धड नाही, जो भावाबांधाशी धड नाही, ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांची धड नाही, त्या नेत्याशी धड नाही, लोकांशी धड नाही, हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? हा विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? देव नाही तर हा राक्षसच आहे, लक्षात ठेवा, राक्षस आहे. आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो, काहीतरी तुला हुलबिल करील, मुलीला घाबरणार नाही ना तू, तसा तू पोचलेलाच आहेस, तसा काय घाबरायचाच नाही तू. पण काय घाबरायचं कारण नाही, माझ्यासह उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी, एवढं मी तुम्हाला सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.